क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 12वी विषय मराठी. परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपण आता कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका कशी आहे, त्याचा आराखडा कसा आहे, आपल्याला ती सोडवायची कशी आहे, कुठून सुरुवात करायची, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा, म्हणजेच इथून पुढे सर्व विषयांच्या कृतीपत्रिका मी अपलोड करणार आहे आणि ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. आता पहा, आपण मराठी विषयाची कृतीपत्रिका याविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण घटकनिहाय गुण विभागणी पाहणार आहोत. म्हणजेच आपल्या पुस्तकामध्ये पहा, गद्य, पद्य, कथा, लेखन हे जे आहे त्यानुसार यामध्ये गद्य विभाग जो आहे म्हणजे धड्यांचा आहे, त्याला 20 गुण आहेत. त्यानंतर पद्य म्हणजे कविता, कवितेला 16 गुण आहे. साहित्य प्रकार जे आहेत त्याला 10 गुण आहेत. साहित्य प्रकारामध्ये कथा वगैरे येतात त्या. आणि त्यानंतर उपयोजित लेखन जे आहे त्याला 14 गुण आहेत. आणि व्याकरण व लेखन आहे त्याला 20 गुण आहेत. म्हणजेच अशी एकूण तुमची 80 मार्काची प्रश्नपत्रिका असेल. यामध्ये आपण पुढे कशा प्रकारे गद्यामध्ये कोणकोणते प्रश्न येणार आहेत, कसे प्रश्न येणार आहेत ते आपण पाहूया. या कृतीपत्रिकेमध्ये शेवटचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आणि गुण देणारे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. यामध्ये पहा, पहिला जो विभाग आहे तो गद्य म्हणजेच धड्यांचा विभाग आहे. यामध्ये पठित गद्य पाठांवर आधारित, पठित म्हणजेच आपल्या पुस्तकामधलेच उतारे, धड्यांचे उतारे आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न येईल. आणि पहिल्या जो उतारा आहे त्यावर आधारित आकलन कृती, ह्याला 2 गुण असणार आहे. दुसराही प्रश्न आकलन कृतीलाच 2 गुण आहे. आणि तिसरा प्रश्न येणार आहे त्याच उतार्यावर आधारित, त्याचे स्वमत आणि अभिव्यक्ती, प्रत्येकी स्वमतचे 2 प्रश्न, अभिव्यक्तीचे 2 प्रश्न, असे 4 प्रश्न येतील. त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत आणि त्याला 4 गुण आहेत. म्हणजेच 1-1 गुण, 2-2 गुण प्रत्येकी एका प्रश्नाला मिळणार आहे. पुढील हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे त्यासारखाच आहे, उतारा दुसरा येणार आहे. यामध्ये पहा, पठित गद्य म्हणजेच पाठातीलच उतारा आपल्या पुस्तकातील आपल्याला येणार आहे आणि त्यावर प्रश्न आहेत. त्यामध्ये आकलन कृती 1 प्रश्न 2 गुण, दुसरा पण आकलन कृती 1 प्रश्न 2 गुण आणि तिसरा जो येणार आहे तो स्वमत अभिव्यक्ती, स्वमतचे 2 प्रश्न, अभिव्यक्तीचे 2 प्रश्न. त्यापैकी तुम्हाला 1-1 प्रश्न लिहायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण, असे 4 गुण मिळतील. एकूण गुण 8 हे तुम्हाला भेटणार आहेत. यामध्ये पुढील आकडा आहे तो अपठित गद्य पाठावर आधारित. अपठित म्हणजेच आपल्या पुस्तका व्यतिरिक्त उतारा तुम्हाला येणार आहे आणि त्यावर आधारित प्रश्न असणार आहे. तो आकलन कृती 2 गुण आणि दुसरा पण आकलन कृती, त्याला 2 गुण, असे 2 प्रश्न येतील. एकूण 4 गुणांचा उतारा असेल. पुढील विभाग दुसरा आहे पद्य, म्हणजेच कवितेचा विभाग आहे, त्याला 16 गुण आहेत. यामध्ये कृती दुसरी आहे पठित पद्य पाठावर आधारित. म्हणजे काय, पठित पद्य म्हणजेच आपल्या मराठी पुस्तकातील ज्या कविता आलेल्या आहेत त्यातीलच एक कविता दिली जाईल आणि त्यावर आधारित हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. मग त्यामध्ये आकलन कृती, त्यामध्ये 1 प्रश्न असेल 2 गुण, दुसराही आकलन कृतीवर असेल त्याला 2 गुण असतील आणि तिसरा जो आहे तो अभिव्यक्ती कृती, याला 4 गुण असतील. आणि अभिव्यक्ती कृती याचे 4 प्रश्न दिले जातील. त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण दिले जातील. असे एकूण 8 गुणांची कृती 2 मधील प्रश्न असेल. पुढील आकडा आहे तो सुद्धा पठित पद्य पाठावर आधारित. म्हणजेच पहिली जी कविता घेतली आहे मध्ये, ती कविता सोडून दुसरी कविता दिली जाईल, त्याला 4 गुण आहेत. यामध्ये प्रश्न दिले जातील. काव्य पंक्तीचा अर्थ लिहिणे, 4 ओळी दिल्या जातील, त्याचा अर्थ लिहा असं सांगितलं जाईल. किंवा 4
काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखविणे, म्हणजेच काव्यपंक्ती दिल्या जातील त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पुढील प्रश्न ई आहे, तो सुद्धा पठित पद्यपाठावर आधारित, म्हणजे अ आणि आ मध्ये जी कविता घेतल्या त्या सोडून दुसरी कविता घ्यायची आहे, त्याला पण 4 गुण आहेत. आणि यामध्ये प्रश्न आहेत काव्य सौंदर्य आधारित कृती किंवा रसग्रहणावर आधारित कृती, हे 2 प्रश्न येतील, त्याला 4 गुण दिलेले आहेत. विभाग 3 आहे साहित्य प्रकार आणि कथा, याला एकूण गुण आहे 10. यामध्ये कृती, तिसरी अ कथा साहित्य प्रकार परिचय, म्हणजेच यामध्ये सुद्धा या कथेतील एखादा उतारा दिला जातो. यामध्ये पहिला प्रश्न य आकलन कृती आणि र आकलन कृती, याला प्रत्येकी 1-1 गुण असणार आहे. आणि त्यामध्येच दुसरा आहे आकलन कृती, त्याला 2 गुण असणार आहे, म्हणजे हा मोठा प्रश्न असणार आहे. एकूण याला 4 गुण आहेत. विभाग 3 मधील आ हा आकडा आहे, यामध्ये पठित कथांवर आधारित 4 कृती यामध्ये येणार आहेत. त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक कथेवर 2 प्रश्न, त्यामध्ये स्वमतावर 2 येतील आणि अभिव्यक्तीवर 2 येतील. या 2 पैकी एकच तुम्हाला सोडवायचं आहे आणि एका प्रश्नाला 3 मार्क आहेत. असे 2 प्रश्न सोडायचे, एकूण 6 गुण तुम्हाला मिळतील. पुढील विभाग 4 आहे उपयोजित मराठी, याला एकूण 14 गुण आहेत. त्यामध्ये पहिला अ प्रश्न येणार आहे उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन कौशल्य कृती, याला 4 गुण आहेत. यामध्ये आकलन कृती 4 देणार आहेत, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि त्या प्रत्येकी 2ला 2-2 गुण आहेत, म्हणजेच एकूण 4 गुणांचा हा प्रश्न असेल. पुढील आ आकडा आहे उपयोजन घटकांवर आधारित उपयोजन कौशल्य कृती, याला एकूण 10 गुण आहेत. तर यामध्ये उपयोजन व कौशल्यावर आधारित 4 कृती दिल्या जातील. त्या 4 पैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायच्या आहेत आणि प्रत्येकी 5 गुण आहेत. दोन्हींना 5 म्हणजेच एकूण 10 गुणांचा हा प्रश्न असेल. पुढील विभाग 5वा आहे लेखन व व्याकरण, यामध्ये सर्व व्याकरणाचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तो पूर्ण मार्क्स देणार आहे, यामध्ये एकही मार्क जाणार नाही. त्यामुळे हा अगदी व्यवस्थित सोडवायचा आहे. त्यामध्ये अ आहे व्याकरण घटक व वाक्प्रचार, यामध्ये पहा पहिला आहे वाक्य रूपांतर करा, त्याला 2 गुण आहेत. दुसरा आहे समास, याला 2 गुण आहेत. तिसरा प्रयोग, त्यामध्ये प्रयोग ओळखा, याला 2 गुण आहेत. चौथा आहे अलंकार, याला 2 गुण आहेत आणि वाक्प्रचार दिले जातील, त्याला 2, म्हणजेच असे एकूण 10 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. विभाग 5 मधील लेखन विभाग, म्हणजेच निबंध लेखन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि याला एकूण 10 गुण आहेत. त्यामुळे हा जो निबंध लेखन आहे अगदी व्यवस्थित लिहिणं आणि याला स्कोरिंग मार्काचं होऊ शकतं. यामध्ये 5 निबंध दिले जातील, त्या 5 पैकी तुम्हाला 1 निबंध लिहायचा आहे आणि तो 200 ते 250 शब्दांमध्ये, म्हणजेच मोठ्यात मोठा निबंध यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. मग निबंध लिहिताना त्याचं शीर्षक, त्याची सुरुवात, शेवट हा व्यवस्थित करणे